हॅलो वनिकर्स, मी आलेलो आहो नायगाव बुरुज येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये, जिथं शाळेचा हा भाग पाहून मला खूप आनंद झाला. डिजिटल क्लासरूम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव बुर्ज. परंतु इतकी चांगली डिजिटल शाळा असूनही, इतकी चांगली सुविधा असूनही विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही. तुम्ही बघू शकता की इतकी जी सुंदर व्यवस्था प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा असत नाही. एक प्रकारचं इथं प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगळं केबिन आहे, प्रिंटर आहे. ते विविध क्षेत्रात पारंगत व्हावे, त्यांना डिजिटल युगात चांगलं तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळावं यासाठी जिल्हा खनिज निधीतून या 2 वर्गांचा निर्माण करण्यात आला. परंतु या विषयात जे पारंगत शिक्षक पाहिजे, ते शिक्षक नसल्यामुळं येथील विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींचा लाभ मिळत नाही. तर आणि ही आहे दुसरी डिजिटल क्लासरूम, जिथं प्रत्येक बाकावर कॉम्प्युटर लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की अत्यंत छान अशी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे, शिक्षण विभागाने केलेली आहे. जिल्हा खनिज निधीतून या 1 करोड रुपये खर्च करून या क्लासरूम बनवल्या गेल्या. परंतु शोकांतिका अशी आहे की विद्यार्थी ज्यांची संख्या 92च्या जवळपास आहे, या शाळेमध्ये येतात नायगाव परिसरातील. त्यांना इतक्या चांगल्या सुविधांचा लाभ मिळत नाही. कारण त्यांना जे शिक्षण पाहिजे, त्यांना जे एक प्रकारचं ज्ञान पाहिजे, ते देणारे इथं नाही. जे आहेत ते एक प्रकारची वेळकाढूपणा होतोय, असे इथचे गावकरी सांगतायत की विद्यार्थी शिकायला येतात, त्यांना इतकी चांगली रूम बघून आनंद होतो. आधुनिक तंत्रज्ञानासोबत त्यांना शिक्षण मिळत आहे, याबद्दल त्यांच्या मनात ओढ असते. परंतु जी व्यवस्था त्यांना मिळायला पाहिजे, शिक्षण व्यवस्था मिळायला पाहिजे, ती त्यांना इथं मिळत नाही आहे. कारण जी शिकवणारी मंडळीच इथं यायला तयार नाही. तर कित्येकदा निवेदन दिलेले आहे शिक्षणाधिकाऱ्यांकडे, तहसीलदारांकडे, एस-डी-ओ साहेबांकडे, जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत या सगळ्या मागण्या पोहोचवलेल्या, परंतु अद्यापही काही कारवाई झालेली नाही. एकीकडे राज्य सरकार म्हणते की विद्यार्थ्यांनी शाळेकडे वळावं, सरकारी शाळेकडे यावं, आम्ही चांगल्या सुविधा देऊ. इतक्या चांगल्या सुविधा देऊन सुद्धा शिकवणारेच नसतील, तर विद्यार्थी इथं येऊन काय करणार? कारण हा पैसा एक प्रकारे जनतेचा आहे व जनतेच्याच जर कामी पैसा येणार नाही, तर काय फायदा या पैशाचा? त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून माझी प्रशासनाला विनंती आहे की इतकं जे सुंदर तुम्ही इथं नियोजन केलेलं आहे, त्या नियोजनाचा लाभ, या डिजिटल शाळेच्या क्लासरूमचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा. खेड्यातील विद्यार्थी सामोरे जावे. आणि मला आत्ताच माहीत पडलं की या शाळेतून कित्येक विद्यार्थी शिकून मोठ्या पदावर गेलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर्स झालेले आहेत. तर इतकी चांगला या शाळेचा इतिहास आहे. या गावातील कर्तबगार मुलं आहेत. माझ्यासोबत त्या ज्ञानेश्वर देवतळे जे पालक आहेत आणि यांच्या 2 मुली या शाळेमध्ये शिकतात. तर मुलींची काय तक्रार असते? कारण इतकी चांगली रूम आहे आणि मला माहीत पडलं की इथं शिक्षक नाहीत. तुम्ही आता बघितलेच आहेत. सरकारने 1 वर्षाच्या आधी या ठिकाणी हे डिजिटलकरण, कॅम्प्युटर आणि ही सुविधायुक्त शाळा बनवली. ही सर्व शाळा वायफाय आहेत आणि CCTV सर्व हे आहेत. परंतु शोकांतिका अशी आहेत की या शाळेला फक्त शिक्षक आहेत 4. त्यामध्ये एक स्वयंरोजगार आहेत. आणि जर ते शिक्षण मिळाले, त्या पात्रतेला एक जर शिक्षक या ठिकाणी मिळाले, तर नक्कीच जे मुलांचं भवितव्य आहे, आज AIच्या युगामध्ये या खेड्यापाड्यातला मुलगासुद्धा त्या स्पर्धेमध्ये तयार होईल. म्हणजे इतकी जबरदस्त सुविधा आहे. तर मला असं शिक्षणाधिकारी असोत किंवा सरकार असोत, मला यांना अशी मागणी आहे माझी, वडील या नात्याने आमची ऐपत नाही 20,000 कमावणारवाल्या माणसाची, का आम्ही आमचे लेकरं कॅन्व्हेटमध्ये शिकवू शकू. पण सरकारच्या इतक्या सुंदर सुविधा आहेत, त्या सुविधेसोबतच जर योग्य व्यक्ती मिळाले, तर नक्कीच हा जो शिक्षणाचा दर्जा आहे या उंचावला जाईल. तंत्रज्ञानाच्या नवीन युगात आज कम्प्युटरचं शिक्षण खूप आवश्यक आहे. आपण आता AI कडे चाललेलो आहोत. तर विद्यार्थ्यांना जर शालेय जीवनापासूनच या प्रकारचं प्रशिक्षण मिळेल, तर विचार करू शकता की भारताचं भविष्य काय असेल. त्यामुळं इतकी चांगली व्यवस्था आहे, तर व्यवस्था सांभाळणारे शिक्षकही इथं हवे आहेत. त्यामुळं नायगावची जिल्हा परिषद शाळा शिक्षकांची वाट बघते आहेत, विद्यार्थी शिक्षकांची वाट बघतायत. फक्त वेळकाढूपणा नको. सरकारने गंभीरतेने या गोष्टीकडे बघावं आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून
हा जो इतका सुंदर परिसर 1 करोड रुपये खर्च करून तयार केलेला आहे, याचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांना मिळेल.